खासदार राज्यसभेचे आम आदमी पार्टीचे भाजपमध्ये प्रवेश केला आहे. बघा, भारतीय जनता पार्टीमध्ये आम आदमी पार्टीच्या मला वाटतं 7 लोकांनी प्रवेश केला. त्यात राघव चड्डा, स्वाती मालिवाल हे 2 लोक पक्षापासून आधीच तुटलेले होते. तिसरे माझ्या माहितीप्रमाणे मित्तल आहेत, संदीप. त्यांच्यावर 4 दिवसापासून ईडीच्या धाडी पडतायत. उद्योगपती आहेत, त्यांच्या शैक्षणिक संस्था आहेत, धाडी पडल्या, पळून गेले. पाठक आहेत, त्यांच्यावरती काही कारवाई ईडीने सुरू केली, ते पळून गेले. शेवटी भारतीय जनता पक्ष याच पद्धतीनं आपली भूक भागवतो, आपला पक्ष वाढवतो. सातत्यानं राघव चड्डा यांचं जर आपण भाषण किंवा मुलाखती ऐकल्या संसदेत, त्यांचं म्हणणं आहे राघव चड्डांचं की भारतीय जनता पार्टी हा एक गुंडांचा पक्ष. भारतीय जनता पार्टी पक्ष हा गुंडांचा आणि भ्रष्टाचारांचा पक्ष आहे आणि त्या पक्षामध्ये मी कधी जाणार नाही, हे राघव चड्डांचं वारंवारचं वक्तव्य आहे. मग भारतीय जनता पार्टी जो गुंडांचा पक्ष होता, मग आता पवित्र झाला. आणि ज्याने तुम्हाला गुंडांचा पक्ष म्हणाले राघव चड्डा, तर राघव चड्डाला घेऊन काय तुम्ही काय त्याला वॉशिंग मशीन मध्ये टाकलं? भारतीय जनता पक्षाचं सध्याचं चित्र पाहता मला महाभारतातलं एक पात्र आहे बकासूर. त्या बकासुराची आठवण येते. बकासुराची भूक कधीच भागत नव्हती, जे मिळेल ते खायचं, दगड धोंडे पण खायचं, बरं का, पण भूक भागत नव्हती. तसा हा भारतीय जनता पक्ष दिसेल ते खात सुटले. त्याचं पोट काय भरत नाही, पण त्याचं पोट केव्हा तरी फाटेल आणि त्या पोटातून बरीच पापं बाहेर पडतील. ही अत्यंत घृणास्पद गोष्ट आहे. प्रेसिडेंट ट्रम्प यांनी दुर्दैवाने भारताला नरक म्हटलं, त्याचा अजून कोणी निषेध केला नाही भाजपनं, कारण त्यांना वाटतं होय आम्ही नरकच आहोत. कारण ज्या पद्धतीनं राजकारणाचा आणि समाजकारणाचा या देशाचा नरक या लोकांनी केलेला आहे, कालच्या गोष्टी पाहिल्यावर नरकच आहे. एका पक्षातून निवडून यायचं, एकमेकावर चिकलफेक करायची आणि त्याच लोकांना तुम्ही आपल्या मांडीवर बसवायचे, आपल्या पक्षात घ्यायचे. त्याला काय म्हणाल तुम्ही? नरक नाही तर काय म्हणाल? आपच्या नेत्यांनी काल समाज माध्यमांवर जी प्रतिक्रिया दिली आहे त्यात ते असं म्हणतात की हे पक्षांतर बंदी कायद्याचं उल्लंघन आहे आणि याला आम्ही कोर्टात आव्हान देऊ. कारण जो मागचा इतिहास पाहता किंवा मागचा म्हणजे शिवसेना आणि एनसीपी दोन्हीच्या बाबतीत वाटतं काही कोर्टामध्ये हे प्रकरण या क्षणी निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालय यांच्याकडून न्यायाची अपेक्षा करता येत नाही या क्षणी. त्याच्यामुळे आता आम्हाला सगळ्यांना ते जे बागेश्वर बाबा आहे ना काहीतरी, त्याच्याकडे आपले न्यायमूर्ती वगैरे जातात आशीर्वाद घ्यायला, तर आम्हाला बागेश्वर बाबाच्या दरबारात जाऊन न्याय मागावा लागेल आणि बहुतेक आम्हाला बागेश्वर बाबालाच वकील म्हणून न्यायाला जाणावं लागेल, तरच आम्हाला न्याय मिळेल. शिवसेनेनं सुद्धा, शिवसेनेच्या बाबतीत सुद्धा 10th शेड्यूलचं उल्लंघन झालेलं, सरळ सरळ पक्षांतर बंदी कायद्याचं उल्लंघन झालेलं आहे. तरीही गेले 3.5-4 वर्ष सर्वोच्च न्यायालयाला घटनेसंदर्भातली ही महत्वाची सुनावणी घेण्यास वेळ नाही. तारखांवर तारखा पडतायत. असं काय तुमच्या समोर महत्वाचं काम आहे? मला सांगा जरा, आम्हाला सांगा जरा, आम्हाला कळू द्या ना. असं काय काम तुमच्या समोर आहे की हिंदुस्थानच्या घटनेची हत्या केली राज्यकर्त्याने आणि तुम्ही घटनेचे रखवालदार आणि चौकीदार आहात, हा, तरी तुम्ही आमचं म्हणणं ऐकायला तयार नाही, तारखा देताय. आम आदमी पार्टीचं म्हणणं बरोबर आहे, सरळ सरळ हे पक्षांतर बंदी कायदा लागू होतो, घटनेच्या 10व्या शेड्यूलचं उल्लंघन आहे. आज जर न्यायालय आमचं ऐकत नसेल याचा अर्थ आम्ही लढाई सोडायची का नाही? आमची लढाई चालू आहे. 29 तारखेला आता म्हणालात की 29 तारखेला सुनावणी नाही झाली, तुमच्याकडे काहीतरी विशेष स्ट्रॅटेजी असल्याचा तुम्ही आता उल्लेख केला. नेमकी स्ट्रॅटेजी काय? माननीय उद्धव ठाकरे अत्यंत अस्वस्थ आहे, वारंवार ते बोलत आहेत की आपल्याला काहीतरी एक भूमिका घ्यावी लागेल. पण आम्ही संयम ठेवलाय. उद्धव ठाकरे साहेबांचा जो संयम आहे तो अत्यंत महत्वाचा आहे. त्यांनी अजूनही संयम राखलेला आहे या बाबतीत, पण संयमाचा केव्हा तरी स्फोट होईल असं मला त्यांच्याशी बोलताना वाटतं.
नाही, पण राऊत साहेब आता एक असा मुद्दा मांडला जातोय की आप म्हणजे दिल्लीमध्ये ऑपरेशन झाडू झालं म्हणजे ऑपरेशन आप झालं. आता महाराष्ट्रातले 2 पक्ष रांगेत आहेत असं म्हटलं जात आहे, कारण अलीकडच्या काळात खूप चर्चा होत्या आणि कदाचित आता महाराष्ट्र रडारवर असेल. कोणाला तोडणार? शिवसेना, युनिटी आणि एनसीपी शरद पवार पक्ष का दुसरे कोणी शिल्लक नाहीत का? एकनाथ शिंदेचा पक्ष नाहीये का? किंवा अजित पवारांचा पक्ष नाहीये का? ते तर त्यांच्यावर सहभागी आहेत. आमचा विनयभंग करून झालेला आहे, त्यातून आम्ही उभे राहिलेलो आहोत. कळलं? आम्ही आहोत ना याच्यामध्ये. आता खरात बाबाचे 2 पक्ष आहेत, तर त्यांनी सांभाळावं स्वतः. आम्ही आगीतून फुफाट्यातून बाहेर पडलेलो आहोत, चटके सोसलेले आहेत, आम्ही त्यातून उभे राहिलो. वारंवार तुम्ही आमचे सुटणार तर दुसरं कोणी नाही का? बकासूर आहेत, कोणालाही खाऊ शकतात. राऊत साहेब, तुमचं म्हणणं आहे की ते स्वकीयांनाच टार्गेट करणार आहे पुढचं ऑपरेशन त्यांचं? मी वारंवार सांगितलेलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांचे आणि एकनाथ शिंदेचे किती आमदार भविष्यात सुटतात ते पहा तुम्ही. राऊत साहेब, एक विधान परिषदेसंदर्भातला विषय आहे. असं म्हटलं जातं आहे की परवा रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यात काही फोनवर बोलणं झालं. मुख्यमंत्र्यांचाही आग्रह आहे की उद्धव ठाकरेंनी निवडणुकीच्या रिंगणात असावं, जेणेकरून ही बिनविरोध होईल आणि महाराष्ट्रात जे काही हॉर्स ट्रेडिंग होतं तर ते टाळता येऊ शकतं. अतिरिक्त उमेदवार नको यासाठी मुख्यमंत्र्यांचेही प्रयत्न आहेत आणि त्या संदर्भात उद्धव ठाकरे घोडे बाजार कोण करतं? विरोधी पक्ष करत नाही ना. ज्यांच्याकडे प्रचंड पैसा आणि सत्तेची मस्ती आहे तेच घोडे बाजार लावतात, तेच जुगार आणि आकडा लावतात, तेच आमदारांना विकत घेतात, घेऊ शकतात. विरोधी पक्ष तर घोडे बाजारात उतरतच नाही कधी. हा इतिहास नाही आहे महाराष्ट्रात किंवा देशातला. एक जागा महाविकास आघाडीला मिळेल, त्या संदर्भात हर्षवर्धन सकपाळ साहेब, प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष यांनी उद्धव ठाकरे साहेबांशी चर्चा केलेली आहे. सुप्रियाताई सुळे किंवा त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्यांची भूमिका जाहीर केलेली आहे. आता शिवसेनेनं काय करायचं, कोणता उमेदवार द्यायचा या संदर्भातला निर्णय हे फक्त शिवसेना पक्षप्रमुखच घेऊ शकतात. आता तुमचा जो मुख्य प्रश्न आहे की मुख्यमंत्री फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा झाली का, याचं उत्तर हे 2 नेते देऊ शकतील. नाही, पण तुम्ही या सगळ्या घडामोडींमध्ये महत्वाचे नेते आहात. मग तुमच्यापर्यंत काय माहिती आहे? माझ्याकडे माहिती असली तरी मी तुम्हाला का सांगू? अजून बऱ्याच गोष्टी घडणार आहेत राजकारणात, मी का सांगू? आता कशा करतात त्याच्यावरती पाणी ओतायचं? पेटाळतही नाही चर्चा झाली. हा, बोला ना. काय नाही, एक आहे की हर्षवर्धन सपकाळ हे उद्धव ठाकरेंना मातोश्रीत भेटतात आणि तुमच्या पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे या हर्षवर्धन सपकाळांना भेटतात. विधान परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने मला माहिती नाही, त्याविषयी खरोखर माझ्याकडे माहिती नाही. उद्धव साहेबांना भेटायला सपकाळ आले एवढंच मला माहिती आहे. बागेश्वर बाबा म्हणतात शिवरायांच्या बाबतीत बागेश्वर बाबांनी वादग्रस्त विधान केलं. शिवराय हे रामदास स्वामींना म्हटले होते की मी आता युद्ध करून थकलो आहे, तुम्ही राजपाट सांभाळा. आणि त्यासोबत त्यांनी RSSच्या बाबतीतही वादग्रस्त विधान केलं. इतिहास तज्ञ नाहीये, आम्हाला शिवाजी महाराजांचा इतिहास जो माहिती आहे तेवढाच माहिती आहे.